कोल्हापुरातील राजेश क्षीरसागर आणि वरपे कुटुंबातील मारहाण प्रकरणाची बातमी। क्षीरसागरांच्या कुटुंबाने वरपे कुटुंबाला मारहाण केल्याचा आरोप होतोय। अंबादास दानवे वरपे कुटुंबियांची थोड्याच वेळात भेट घेणार आहेत। दानवे यांना रोखण्यासाठी क्षीरसागर गटाचे कार्यकर्ते आता जमलेले आहेत। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, नेमकं काय सुरू आहे, काय सांगाल? नक्कीच माजी आमदार राजेश क्षीरसागर आणि वरपे कुटुंबामध्ये 2 महिन्यापूर्वी मारहाणीचा प्रकार घडलेला होता, ज्याचा सोशल मीडियात त्याचा सीसीटीव्ही फुटेज देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेलं होतं। आणि यानंतर आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि याच अंबादास दानवे यांची वरपे यांनी भेट घेतली आणि त्यांनी पोलीस या सगळ्यामध्ये कोणतीही कारवाई करत नसल्याची तक्रार केलेली होती। आणि आपल्याला माहिती आहे अंबादास दानवे यांनी देखील थेट पोलीस अधीक्षकांना फोन करत खडसावलेलं होतं आणि 4:30 ते 5 वाजता आपण तुमच्या घरी भेट देऊ असं देखील सांगितलेलं होतं। आणि या सगळ्यानंतर आता आपण बघतो राजेश क्षीरसागर गटाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी त्यांच्या घराबाहेर जमल्याचं पाहायला मिळतंय। आता मी उभा आहे शनिवार पेठेतील राजेश क्षीरसागर यांच्या घराबाहेर। याच ठिकाणी त्यांचं कार्यालय देखील आहे आणि जो प्रकार घडला होता तो याच सगळ्या अपार्टमेंटच्या परिसरामध्ये घडलेला होता। आणि अंबादास दानवे यांनी या ठिकाणी येणार असल्याचं जाहीर करताच आपण बघतोय किती मोठ्या प्रमाणावर राजेश क्षीरसागर गटाचे कार्यकर्ते दानवे यांना रोखण्यासाठी एकत्र आलेले आहेत। त्यांचा मुलगा ऋतुराज क्षीरसागर असेल, त्याचबरोबर सगळे प्रमुख कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। आणि अंबादास दानवे यांना कोणत्याही परिस्थितीत रोखणार अशा पद्धतीचा इशारा ते देताना पाहायला मिळतात। ऋतुराज क्षीरसागर आहेत आपल्यासोबत, काय सांगाल? अंबादास दानवे आज दौऱ्यावर आहेत आणि थेट वरपे यांच्या घरी येणार असल्याचं। सर्वप्रथम मी आपल्या TV9च्या माध्यमातून अंबादास दानवेंचा जाहीर निषेध करतो। ते करण्याचं कारण म्हणजे असं की 10 डिसेंबर रोजी जो घडलेला प्रकार होता त्याला आज जवळपास 2 महिने होताना आपण सर्वजण पाहत आहोत। आणि ते वरपे कुटुंबीय देखील आमच्या घरासमोर राहायला आलेला आहे, त्या 11-12 तारखेलाच राहायला आलेला आहे। आणि आमचं दार उघडलं की ते वरपेंचं कुटुंब दिसतं, दार दिसतं। आणि आम्ही इतक्या चांगल्या पद्धतीने समजुतीनं जर आम्ही आपापसात राहत असलो तर असे नेते येऊन जर कोल्हापुरात अशांतता पसरवायचा प्रयत्न करत असतील तर मी पुन्हा एकदा त्यांचा निषेध करतो। कोण यामागे आहे असं वाटतं का? मग जर ते एकत्र या ठिकाणी कोण मागं आहे किंवा काय या प्रश्नांपेक्षा ते माझ्या मते ते राजकीय अभ्यासिक मोठे नेते होते, पण त्यांनी असं कुणाच तरी ऐकून अशा पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही। पहिला आपण अंबादास दानवे यांनी कोणाचं तरी ऐकून अशा पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही आणि जर त्यांनी या ठिकाणी यायचा प्रयत्न केला तर कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्यांना रोखू अशाच पवित्र्यामध्ये राजेश क्षीरसागर गटाचे हे सगळे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय राजेश क्षीरसागर यांचं घर असेल, कार्यालय असेल, नक्कीच आणि मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते आता या ठिकाणी जमलेले। धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।